नमस्कार आणि स्वागत आहे या विचारमंथनात. आज आपण भारत आणि अमेरिका यांच्यातील सध्याच्या काळातले जे गुंतागुंतीचे व्यापार संबंध आहेत त्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. उपलब्ध माहिती बघितली तर असं दिसतंय की एकीकडे अमेरिका काही महत्त्वाच्या भारतीय वस्तूंवर कर लादत आहे, तर दुसरीकडे अनेक मोठ्या अमेरिकन कंपन्यांनी भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केलं आहे. हे वास्तव खरं तर अनेक प्रश्न उभे करते. हो, आणि याच पार्श्वभूमीवर आजच्या आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे की जर भारतीय ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला तर त्याचा भारतात उत्पादन करणाऱ्या याच अमेरिकन कंपन्यांवर नेमका काय आणि किती परिणाम होऊ शकेल, हा प्रश्न उपलब्ध माहितीच्या आधारे तपासणं खरंच आवश्यक आहे. बरोबर. आणि उपलब्ध माहितीच्या विश्लेषणाच्या आधारे मी या भूमिकेचा पुरस्कार करेन की स्वदेशीचा प्रभावी अवलंब झाला ना तर या अमेरिकन कंपन्यांच्या भारतातील व्यवसायावर निश्चितच लक्षणीय आणि गंभीर परिणाम होऊ शकतो. ते माझा दृष्टिकोन याहून कैसा भिन्न राहील. माझ्या मते स्वदेशीचा अवलंब झाला तरी त्याचा अमेरिकन कंपन्यावरील परिणाम कदाचित मर्यादित असेल किंवा त्याचं स्वरूप आपण जसं गृहीत धरतोय त्यापेक्षा खूप वेगळं असू शकतं. म्हणजे अनेक इतर घटक यात महत्वाची भूमिका बजावतील असं मला वाटतं. माझी भूमिका मी अधिक स्पष्ट करतो. सध्याची परिस्थिती बघा जरा. अमेरिका भारताच्या निर्यातीतील काही वस्तूंवर अतिरिक्त कर लावत आहे. आता अशा परिस्थितीत आपल्याच देशात बनवलेल्या वस्तूंना प्राधान्य देण्याचा म्हणजेच स्वदेशीचा विचार हा अधिक स्वाभाविक आणि महत्त्वाचा वाटू लागतो. स्रोतांमधून हे अगदी स्पष्ट होतंय की अनेक मोठ्या नावाजलेल्या अमेरिकन कंपन्यांनी भारतात प्रचंड गुंतवणूक केली आहे. आणि ही गुंतवणूक केवळ तयार माल विकण्यासाठी नाहीये, तर इथे प्रत्यक्ष उत्पादन करण्यासाठी आहे. याचं सगळ्यात मोठं कारण काय, तर भारताची अफाट लोकसंख्या आणि वेगाने वाढणारी आपली आभ्यंतर बाजारपेठ. आता विचार करा, जर याच बाजारपेठेतील ग्राहकांनी मोठ्या संख्येने ठरवलं की आपण भारतीय बनावटीच्या वस्तूंना प्राधान्य देऊ तर काय होईल? सरळ आहे, या अमेरिकन कंपन्यांच्या विक्रीवर त्याचा थेट आणि नकारात्मक परिणाम होईल. त्यांचे नफ्याचे आकडे खाली येतील. आणि जेव्हा एखाद्या कंपनीला एका विशिष्ट बाजारपेठेतून अपेक्षित नफा मिळत नाहीये तेव्हा ती तिथे आणखी गुंतवणूक का करेल? त्यांच्या भविष्यातील विस्ताराच्या योजना, नवीन उत्पादन प्रकल्प या सगळ्यांवरच मग गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. अनेक अमेरिकन कंपन्या इथे आहेत. हेच वास्तव या संभाव्य धोक्याकडे निर्देश करते असं मला वाटतं. तुमच्या मांडणीतले काही मुद्दे नक्कीच विचारात घेण्यासारखे आहेत, पण मी या चित्राकडे थोड्या वेगळ्या कोनातून बघते. पहिली गोष्ट, भारतीय ग्राहकांनी स्वदेशीचा स्वीकार केला तरी त्याचा परिणाम तुम्ही म्हणताय तितका एकसमान आणि तीव्र असेलच असं गृहीत धरणं थोडं घाईचं ठरेल. याचं मुख्य कारण म्हणजे स्रोतांमधून हेही कुठेतरी सूचित होतं की अनेक अमेरिकन कंपन्या भारताचा वापर केवळ स्थानिक बाजारपेठेसाठी करत नाहीत. काही कंपन्यांसाठी भारत हे एक महत्त्वाचं जागतिक किंवा प्रादेशिक उत्पादन केंद्र आहे, म्हणजे एक मॅन्युफॅक्चरिंग हब. इथून त्या आशियातल्या किंवा जगातल्या इतर देशांना निर्यात करतात. त्यामुळे जरी भारतातली त्यांची विक्री काही प्रमाणात कमी झाली तरी त्यांच्या जागतिक व्यवसायाचा तो केवळ एक भाग असेल, संपूर्ण व्यवसाय नाही. त्यामुळे फटका बसेल नाही असं नाही, पण तो कदाचित विभागला जाईल. दुसरी आणि माझ्या मते अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्राहकांचा खरेदीचा निर्णय. तो फक्त वस्तू स्वदेशी आहे की विदेशी या एकाच मुद्द्यावर अवलंबून नसतो ना. वस्तूची गुणवत्ता, तिची किंमत, ती बाजारात सहज उपलब्ध आहे का, विक्रीनंतरची सेवा कशी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ब्रँडबद्दल ग्राहकाच्या मनात असलेली प्रतिमा आणि विश्वास, म्हणजे ब्रँड लॉयल्टी. हे घटक अनेकदा निर्णायक ठरतात. अनेक अमेरिकन ब्रँड्सनी वर्षानुवर्षे भारतात गुंतवणूक करून, जाहिरात करून आणि गुणवत्ता टिकवून ग्राहकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे ग्राहक एकाएकी केवळ भावनिक आवाहनाला बळी पडून पूर्णपणे स्वदेशीकडे वळतील हे मानणं मला जरा धाडसाचं वाटतं. आणि राहिला प्रश्न अमेरिकेने लावलेल्या टेरिफचा, तो मुद्दा निसंशय महत्त्वाचा आहे, पण तो सरकार पातळीवरचा व्यापार धोरणाचा भाग आहे. त्याचा थेट परिणाम म्हणून सामान्य ग्राहक मोठ्या संख्येने अमेरिकन कंपन्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकेल हा कार्यकारण भाव जोडणं मला थोडं सरळसोट वाटतं. कंपन्यांच्या जागतिक पातळीवरच्या पुरवठा साखळ्या
म्हणजे त्यांचं उत्पादन, कच्चा माल, वितरण जगातल्या अनेक देशांमध्ये विभागलेलं असणं, त्यांची दीर्घकालीन धोरणं आणि काही क्षेत्रांमधली त्यांची जवळपास मक्तेदारीच म्हणा ना, ह्या गोष्टी आपण दुर्लक्षून नाही चालणार. तुमचा हा मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे की काही कंपन्या निर्यातीवर भर देतात, नक्कीच. पण माझा युक्तिवाद प्रामुख्याने त्या कंपन्यांवर केंद्रित आहे ज्यांनी भारतात गुंतवणूक करताना मुख्य लक्ष इथली प्रचंड मोठी स्थानिक बाजारपेठच ठेवली आहे. तुम्ही जर ग्राहक उपयोगी वस्तू म्हणजे FMCG किंवा शीतपेय, ऑटोमोबाईल क्षेत्र किंवा अगदी स्मार्टफोन मार्केट जरी पाहिलं तर अनेक आघाडीच्या अमेरिकन कंपन्यांच्या उत्पन्नाचा खूप मोठा हिस्सा हा भारतातल्या स्थानिक विक्रीतून येतो. त्यांच्या जागतिक नफ्यात भारतीय बाजारपेठेचा वाटा हा लक्षणीय असतो. त्यामुळे जरी काही प्रमाणात निर्यात होत असली तरी स्थानिक मागणी घटल्यास त्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ब्रँड लॉयल्टी महत्वाची आहे, मी नाकारत नाही. पण ती अढळ नसते, कायमस्वरूपी नसते. जर स्वदेशीचा विचार अधिक प्रभावीपणे रुजला, समाजात खोलवर गेला, तर ही लॉयल्टी नक्कीच कमी होऊ शकते. तुमचा मुद्दा मला कळतोय, पण इथे एक वेगळा पैलू विचारात घ्यायला हवा असं मला वाटतं. जरी स्थानिक बाजारपेठ त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची असली तरी या बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे मल्टीनॅशनल कंपन्या या केवळ एकाच रणनीतीवर अवलंबून नसतात. त्या खूप लवचिक असतात, फ्लेक्झिबल असतात आणि त्यांच्याकडे साधनसंपत्ती भरपूर असते. जर त्यांना दिसलं की भारतीय बाजारपेठेत स्वदेशीचं आव्हान वाढत आहे आणि त्यांच्या विक्रीवर परिणाम होतोय, तर त्या शांत बसणार नाहीत. त्या त्यांची रणनीती बदलतील. कदाचित त्या त्यांच्या उत्पादनांमध्ये जास्त भारतीय कच्चा माल वापरायला सुरुवात करतील, स्थानिक पातळीवर संशोधन आणि विकास म्हणजे R&D वाढवतील किंवा मेड इन इंडिया, फॉर इंडिया अशा प्रकारचं मार्केटिंग अधिक आक्रमकपणे करतील. इतकंच नाही तर काही भारतीय कंपन्यांशी हात मिळवणी करून किंवा त्यांना विकत घेऊनही त्या बाजारात टिकून राहण्याचा प्रयत्न करू शकतात. म्हणजे स्वदेशीचा परिणाम शून्य असेल असं मी अजिबात म्हणत नाहीये, पण तो परिणाम या कंपन्यांना भारतातून बाहेर काढेल किंवा त्यांचं कंबरडं मोडेल इतका तीव्र असेलच असं नाही. त्या कंपन्या या बदलांशी जुळवून घेण्याचे किंवा त्याचा प्रभाव कमी करण्याचे मार्ग शोधू शकतात. हा संघर्ष जास्त गुंतागुंतीचा असेल असं मला वाटतं. तुम्ही कंपन्यांच्या लवचिकतेबद्दल बोललात, पण आपण स्वदेशी चळवळीची ताकद आणि ग्राहकांच्या बदलत्या मानसिकतेकडे दुर्लक्ष तर करू शकत नाही ना. आणि हा आपला दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, या चळवळीची व्यवहार्यता. ती कितपत प्रत्यक्षात येऊ शकते? बरोबर. आणि इथेच माझा मुख्य आक्षेप आहे किंवा मुद्दा आहे म्हणा ना. आपण कितीही आदर्शवादी विचार केला तरी आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेत आणि ग्राहकांच्या सवयी पाहता केवळ स्वदेशी या एका लेबलवर वस्तू मोठ्या प्रमाणावर विकल्या जातीलच असं नाही. मी आधी म्हटल्याप्रमाणे किंमत हा आजही भारतीय ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाचा निकष आहे, यात काही शंका नाही. जर एखादी अमेरिकन कंपनी भारतात उत्पादन केल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन म्हणजे इकॉनॉमीज ऑफ स्केलमुळे एखादी वस्तू स्वस्थ आणि चांगल्या गुणवत्तेची देत असेल, तर केवळ राष्ट्रप्रेमापोटी एखादा ग्राहक सतत महाग किंवा तुलनेने कमी दर्जाची स्वदेशी वस्तू किती काळ खरेदी करेल? विशेषतः जेव्हा तंत्रज्ञानाचा प्रश्न येतो किंवा जिथे ब्रँड हे प्रतिष्ठेचं प्रतीक, एक स्टेटस सिम्बल मानलं जातं, तेथे हा बदल आणखी कठीण होतो. उदाहरणार्थ हाय एंड स्मार्टफोन किंवा विशिष्ट सॉफ्टवेअरच्या बाबतीत विचार करा ना. ग्राहकांना त्या इकोसिस्टमची सवय झालेली असते. केवळ स्वदेशी पर्याय उपलब्ध आहे म्हणून ते लगेचच स्विच करतील का? विशेषतः जर त्यांना फीचर्स किंवा वापरण्याच्या अनुभवात तडजोड करावी लागत असेल. त्यामुळे स्वदेशीचा नारा आकर्षक असला तरी त्याच्या जमिनीवरचा परिणाम सर्व क्षेत्रांमध्ये आणि सर्व अमेरिकन कंपन्यांवर सारखाच होईल, हे मला खूपच आव्हानात्मक वाटतं. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नक्कीच. पण माझ्या मते तुम्ही ग्राहकांच्या विवेकाला आणि बदलत्या राष्ट्रीय भावनेला जरा कमी लेखत आहात. हे खरं आहे की किंमत आणि गुणवत्ता महत्वाची आहे, कोण नाकारेल. पण आपण हे विसरू नये की सरकारची भूमिका इथे खूप महत्वाची ठरू शकते. मेक इन इंडिया किंवा आत्मनिर्भर भारत या केवळ घोषणा नाहीत, तर त्यामागे ठोस धोरणात्मक पाठबळ असू शकतं. सरकारने जर स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी कर सवलती दिल्या, सरकारी खरेदीत त्यांना प्राधान्य दिलं किंवा काही विशिष्ट मानदंडांद्वारे आयात वस्तूंना आव्हान दिलं, तर चित्र बदलू शकतं, नक्कीच बदलू शकतं. त्याचबरोबर वाढती राष्ट्रीय जागरूकता आणि अर्थातच सोशल मीडियामुळे माहितीचा प्रसार इतक्या वेगाने होतो
जर अमेरिकेच्या व्यापार धोरणांबद्दल किंवा जागतिक स्तरावरच्या इतर घडामोडींबद्दल नकारात्मक भावना पसरली तर त्याचा परिणाम ग्राहकांच्या खरेदीच्या निर्णयांवर होऊ शकतो. कदाचित सुरुवातीला हा बदल हळू असेल, मान्य आहे, काही ठराविक क्षेत्रापुरता मर्यादित असेल, पण जर ही भावना आणि सरकारी धोरणं एकत्र आली तर ती एक मोठी शक्ती बनू शकते. हा बदल एका रात्रीत होणार नाही, मी पण मान्य करतो, पण तो अशक्य आहे असं मानणंही योग्य नाही. इतिहास साक्षी आहे की अशा चळवळी यशस्वी होऊ शकतात, विशेषतः जेव्हा त्यांना राजकीय आणि सामाजिक पाठबळ मिळतं. तुम्ही सरकारी धोरणांचा आणि राष्ट्रीय भावनेचा मुद्दा मांडलात. पण तिसरा मुद्दा जो अमेरिकेने लावलेल्या टेरिफचा आहे, त्याचा आणि स्वदेशीच्या ग्राहकांकडून होणाऱ्या प्रत्यक्ष स्वीकाराचा संबंध किती थेट आहे, यावर माझं मत थोडं वेगळं आहे. मला वाटतं हा संबंध दुर्लक्षिता येणार नाही. तुम्ही म्हणता की टॅरिफ हा सरकारमधला मुद्दा आहे, बरोबर. पण जेव्हा सामान्य माणसाला हे कळतं की अमेरिका आपल्या देशातून जाणाऱ्या मालावर अन्यायकारक कर लावत आहे, तेव्हा स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणून मग आपण तरी त्यांच्या कंपन्यांचा माल का वापरावा, अशी भावना समाजात निर्माण होऊ शकते. ही भावना कदाचित पूर्णपणे तार्किक नसेलही, पण ती भावनात्मकदृष्ट्या खरी असू शकते. आणि हीच भावना स्वदेशीच्या विचाराला अधिक बळ देऊ शकते. म्हणजे अमेरिकेची टॅरिफ लावण्याची कृती ही एक प्रकारे स्वदेशी चळवळीसाठी नकळतपणे उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट ठरू शकते. त्यामुळे अमेरिकन कंपन्यांवरचा दबाव केवळ आर्थिक न राहता तो सामाजिक आणि भावनिक पातळीवरही वाढू शकतो. हा एक अप्रत्यक्ष पण महत्त्वाचा परिणाम असू शकतो असं मला वाटतं. माफ करा, पण मला हे तितकंसं पटत नाहीये. तुमचा भावनात्मक प्रतिक्रियेचा मुद्दा काही प्रमाणात खरा असला तरी त्याचा वस्तुस्थितीवर किती परिणाम होईल याबद्दल मी साशंक आहे. टेरिफ हा एक जटिल आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणाचा भाग आहे. याचे परिणाम उद्योगधंदी, निर्यातदार यांच्यावर थेट होतात, हे खरं आहे. पण सामान्य ग्राहक जो रोजच्या जीवनावश्यक वस्तू किंवा इतर उत्पादनं खरेदी करतो, तो प्रत्येक वेळी अच्छा, अमेरिकेने स्टीलवर टॅरिफ लावले म्हणून मी हे अमेरिकन ब्रँडचे जीन्स किंवा फोन घेणार नाही, असा विचार करेल का? मला वाटतं बहुसंख्य ग्राहक अजूनही किंमत, गुणवत्ता, सोय आणि ब्रँड इमेज यावरच आधारित निर्णय घेतात. नक्कीच काही अत्यंत जागरूक नागरिक असतील जे असा विचार करतील, त्यांची संख्या नाकारता येत नाही. पण त्यांची संख्या इतकी मोठी असेल की ज्यामुळे या बलाढ्य अमेरिकन कंपन्यांना खऱ्या अर्थाने हादरा बसेल, यावर विश्वास ठेवणं मला तरी कठीण वाटते. कंपन्यासुद्धा या टॅरिफच्या दबावाला सामोरे जाण्यासाठी त्यांच्या स्तरावर उपाययोजना करत असतात, जसे की किमतींमध्ये थोडा बदल करणे, त्यांची पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम करणे किंवा इतर मार्गांनी खर्च कमी करणे. ग्राहकांचा बहिष्कार हे त्यांच्यासमोरील अनेक आव्हानांपैकी एक असेल कदाचित, पण ते सर्वात मोठे किंवा एकमेव आव्हान असेलच असे नाही. दोन्ही मुद्दे म्हणजे टॅरिफ आणि स्वदेशी महत्वाचे आहेत, पण त्यांच्यातला कार्यकारण भाव आपण जितका थेट लावतोय तितका तो नसेल कदाचित. ठीक आहे, आपण शेवटच्या मुद्द्याकडे वळूया. या संभाव्य परिणामांचे स्वरूप काय असेल? ते लगेच जाणवतील की दीर्घकाळानंतर दिसतील? माझ्या मते जर स्वदेशी चळवळीने जोर पकडला आणि ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला तर त्याचा पहिला आणि तात्काळ परिणाम या अमेरिकन कंपन्यांच्या तिमाही विक्रीच्या आकड्यांवर म्हणजे क्वार्टरली सेल्स फिगर्सवर दिसेल. विक्रीत लक्षणीय घट झाली की त्याचा थेट परिणाम शेअर बाजारातील त्यांच्या कंपनीच्या मूल्यावर म्हणजे स्टॉक व्हॅल्यूवर होऊ शकतो. गुंतवणूकदार सावध होतात आणि मग याचा दीर्घकालीन परिणाम म्हणून त्यांच्या भारतातल्या पुढच्या गुंतवणुकीच्या योजनांवर, विस्तारावर किंवा नवीन नोकर भरतीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. हा एक प्रकारचा साखळी परिणाम, चेन रिॲक्शन असू शकतो, जो तुलनेने लवकर सुरू होऊ शकतो. तुमचं युक्तिवाद निश्चितच प्रभावी आहे, पण आपण याचा विचार केला आहे का की हा परिणाम कदाचित इतका सरळ रेषेत आणि तात्काळ नसेल? तो कदाचित जास्त हळूहळू म्हणजे ग्रॅज्युअल आणि निवडक म्हणजे सिलेक्टिव्ह असेल. उदाहरणार्थ, ज्या क्षेत्रांमध्ये आधीपासूनच मजबूत आणि स्पर्धात्मक भारतीय पर्याय, डोमेस्टिक ऑल्टरनेटिव्हज उपलब्ध आहेत, जसे की काही अन्न प्रक्रिया उद्योग असतील, वस्त्रोद्योग किंवा साध्या ग्राहक उपयोगी वस्तू, तिथे अमेरिकन कंपन्यांना जास्त लवकर आणि तीव्र फटका बसू शकतो. हे शक्य आहे, पण जिथे तंत्रज्ञान खूप गुंतागुंतीचं आहे, जिथे मोठ्या गुंतवणुकीची आणि जागतिक मानकांची गरज आहे, उदाहरणार्थ उच्च श्रेणीतले इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय उपकरणं, विशेष सॉफ्टवेअर किंवा अगदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, तिथे ग्राहकांना लगेच तितकेच चांगले स्वदेशी पर्याय मिळतीलच असं नाही. अशा क्षेत्रांमध्ये परिणाम कमी असेल किंवा उशिरा जाणवेल. शिवाय कंपन्यांनाही परिस्थितीशी जुळवून घ्यायला वेळ मिळेल. त्या अचानक आपला गाशा गुंडाळणार नाहीत.
त्या कदाचित आपली उत्पादनं अधिक भारतीय गरजानुसार बदलतील. त्याला लोकलायझेशन म्हणतात, किंवा किमती कमी करतील, किंवा नवीन स्वदेशी कंपन्यांची भागीदारी करून बाजारात टिकून राहण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे परिणाम होईल हे नक्की, पण तो कदाचित आपल्या अपेक्षेपेक्षा उशिरा, कमी तीव्रतेचा आणि जास्त गुंतागुंतीचा असू शकतो असं मला वाटतं. तर या चर्चेच्या आधारे मी माझ्या भूमिकेचा पुन्हा एकदा पुनरुच्चार करतो. उपलब्ध माहिती स्पष्टपणे दर्शवते की अमेरिका भारतीय मालावर टॅरिफ लादत आहे आणि त्याचवेळी अनेक प्रमुख अमेरिकन कंपन्या भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन करत आहेत, ज्या प्रामुख्याने इथल्या स्थानिक बाजारपेठेवर लक्ष ठेवून आहेत. या परिस्थितीत जर भारतीय नागरिकांनी स्वदेशीचा विचार गांभीर्याने घेतला आणि तो प्रत्यक्ष कृतीत उतरवला, तर या अमेरिकन कंपन्यांच्या भारतातील व्यवसायावर, त्यांच्या नफ्यावर आणि त्यांच्या भविष्यातील गुंतवणुकीच्या योजनांवर लक्षणीय नकारात्मक परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेची टॅरिफची कृती या शक्यतेला अधिक बळ देऊ शकते, कारण ती एक भावनात्मक पार्श्वभूमी तयार करते. आणि माझा अंतिम निष्कर्ष असा राहील की स्वदेशीचा विचार निश्चितच महत्वाचा आहे आणि त्याचा काही ना काही परिणाम या अमेरिकन कंपन्यांवर होणारच आहे, हे नाकारता येत नाही. पण तो नेमका किती खोलवर आणि कोणत्या स्वरूपाचा असेल हे अनेक घटकांच्या एकत्रित परिणामावर अवलंबून असेल. यामध्ये त्या कंपन्यांची जागतिक व्यापार रणनीती, त्यांच्या उत्पादनांचं स्वरूप आणि त्यातलं तंत्रज्ञान, त्यांच्या ब्रँडची वर्षानुवर्षे कमावलेली पत आणि ताकद, स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या स्वदेशी पर्यायांची गुणवत्ता आणि किंमत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोट्यावधी भारतीय ग्राहक शेवटी काय निर्णय घेतात, या सगळ्याचा समावेश होतो. त्यामुळे परिणाम सर्व कंपन्यांवर एकसारखा किंवा आपण सुरुवातीला विचार करतो तितका तीव्र असेलच, हे गृहीत धरणं कदाचित योग्य ठरणार नाही. टॅरिफचा मुद्दा महत्त्वाचा असला तरी तो थेट ग्राहकांच्या मोठ्या प्रमाणावरच्या बहिष्काराला कारणीभूत ठरेलच असे नाही. निश्चितच. भारत अमेरिका व्यापार संबंध, त्यातील टॅरिफचा मुद्दा आणि भारतात कार्यरत असलेल्या अमेरिकन कंपन्यांची भूमिका, हा विषय अत्यंत बहुआयामी आणि गुंतागुंतीचा आहे. स्वदेशीचा स्वीकार झाल्यास त्याचे संभाव्य परिणाम काय असू शकतात, यावर दोन्ही बाजूंनी विचार करणे आणि उपलब्ध माहितीच्या आधारे विविध शक्यता तपासणे महत्त्वाचे आहे. अगदी बरोबर. या स्रोतांच्या आधारे आपण या विषयाच्या काही महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. कोणताही एक अंतिम निष्कर्ष काढण्याऐवजी या विचारमंथनातून वेगवेगळे दृष्टिकोन आणि या विषयाची जटिलता समोर आली, हेच अधिक महत्त्वाचं आहे. आणि हेही स्पष्ट आहे की या विषयावर अधिक सखोल अभ्यास आणि विश्लेषणाची गरज आहे.